स्वस्तियश ज्योतिषमंच एपिसोड 24. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. आजचा विषय 12 लग्नांचे स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ आणि ग्रहांचे हिडन कमांड. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो, त्या ठिकाणी जर 1 नंबरचा अंक आला तर तुमचं मेष लग्न होतं. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ म्हणजे आध्यात्मिक मार्ग कोणता, तर या जातकाने रागाला तेजामध्ये रूपांतर करावं, स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी उभं राहावं, इम्पल्सिव्ह एनर्जी तिला कॉन्शियस ॲक्शनमध्ये म्हणजे जागृत कृतीमध्ये कन्वर्ट करावं. हिडन कमांड कुठल्या, तर सूर्य आणि मंगळानुसार तू ज्याला जिंकायला बाहेर जातोस ते आधी आत जिंकायला शिक. जर जन्मलग्न कुंडलीमध्ये जातकाच्या स्क्रीनवर जिथे पहिले असा शब्द दिसतो, त्या ठिकाणी जर 2 नंबरचा अंक आला तर तुमचं वृषभ लग्न असतं. अटॅचमेंट टू सिक्रेट स्टेबिलिटी. खरं तर स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ म्हणजे आसक्तीतून मुक्तीकडे, शांतता, सातत्यपूर्ण शांतता, आनंद बाहेर नाही तो आत आहे हे जाणणं. मग हिडन कमांड कोणत्या? जे बदलते त्याला धरू नकोस, जे अदृश्य आहे त्याला ओळखायला शिक. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये स्क्रीनवरती पहिले असा शब्द जिथे दिसतो, त्या ठिकाणी जर 3 नंबरचा अंक आला तर तुमचं मिथुन लग्न असतं. माइंड टू हायर विजडम. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता, तर मेंटल नॉईज टू डिवाइन क्लॅरिटी. शब्दांना हिलिंग बनवणं आणि ज्ञानाला डायरेक्शन देणं. हिडन कमांड मिथुन लग्नासाठी बुधाचा कोणता, तर तुझं मन वेगवान आहे पण दिशा नसली तर शक्ती व्यर्थ आहे. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये स्क्रीनवर पहिले असा शब्द जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी जर 4 नंबरचा अंक आला तर तुमचं कर्क लग्न असतं. इमोशन टू डिवोशन. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ हळवेपणापासून करुणेपर्यंत, भावनिक जखमांपासून जागृतीपर्यंत आणि कुटुंबाची ऊर्जा ते विश्वाचं प्रेम असा प्रवास मार्ग असतो. हिडन कमांड चंद्राचं कोणतं, कर्क लग्नाच्या जातकासाठी, तर तू रडतोस म्हणून कमजोर नाहीस, तुझे हृदय विशाल आहे. जर जन्मकुंडलीमध्ये तुमच्या पहिले असा शब्द जिथे लिहिला त्या ठिकाणी जर 5 अंक आला तर तुमचं सिंह लग्न असतं. इगो टू डिवाइन लीडरशिप. मग अशा सिंह लग्नाच्या जातकासाठी स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता, तर इगो ही सेवा असू शकते आणि नेतृत्वापासून आशीर्वाद घेण्यापर्यंतचा प्रवास, वैभवपासून प्रकाशाकडचा प्रवास. मग हिडन कमांड सिंह लग्नासाठी सूर्यग्रहाचा कोणता, तर तुझं तेज इतरांसाठी मार्गदर्शक बनव. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द स्क्रीनवरती जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी 6 नंबरचा अंक आला तर तुमचं कन्या लग्न असतं. परफेक्शन टू प्युरिटी. मग स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता, तर ॲनालिसिसपासून अवेअरनेसपर्यंत, जजमेंटपासून कंपॅशनपर्यंत आणि रुटीनपासून तपश्चर्येपर्यंत. हिडन कमांड कन्या लग्नासाठी बुध आणि राहू या ग्रहांचा कोणता, तर जीवन परफेक्ट नव्हे पण पवित्र बनवता येतं. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द स्क्रीनवरती जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी जर 7 नंबरचा अंक आला तर तुमचं तुला लग्न होतं. हार्मोनी टू धर्मा.
तुला लग्नासाठी स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता? आध्यात्मिक प्रवासाचा मार्ग कोणता? तर लोकांना खुश ठेवण्यापासून सत्य बोलण्याची ताकदपर्यंतचा प्रवास कर. संबंधातून संतुलन आणि संतुलनातून सत्यधर्म हा प्रवास करावा. हिडन कमांड शुक्र ग्रहाची कोणती? तर तुला लग्नाच्या जातकाने तू संतुलनासाठी जन्माला नाहीस, तू संतुलनासाठी जन्माला आहेस. तू संतुलनासाठी जन्माला आहेस, तडजोडीसाठी नाही. जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये पहिले असा शब्द जिथे लिहिला त्या ठिकाणी 8 नंबरचा अंक आला तर तुमचं वृश्चिक लग्न असतं. इंटेन्सिटी टू ट्रान्सफॉर्मेशन. मग स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता? तर भीतीपासून निर्भयतेपर्यंत आणि अंधारापासून प्रकाशापर्यंत. भावनांची खोली तिला शक्तीची खोली म्हणून रूपांतरित करावं. हिडन कमांड मंगळ आणि केतू या ग्रहांचा कोणता? तर तू मरत नाहीस, तर तू दरवेळेला पुनर्जन्म घेतोस. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द जिथं लिहिला त्या ठिकाणी जर 9 नंबरचा अंक आला तर तुमचं धनु लग्न होतं. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता? तर भटकंती पासून गुरुचा मार्ग, स्वातंत्र्याचा उपभोग पासून सत्याच्या शोधासाठी आणि जीवनापासून आध्यात्मिक प्रवासापर्यंतचं. हिडन कमांड या जातकासाठी कोणता? तर तुझा रस्ता हा लांब आहे पण तुझा आत्मा मात्र जुना आहे. हे गुरुचं कमांड लक्षात ठेव. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये 10 नंबरचा अंक हा जर आला तर जातकाचं मकर लग्न असतं. बर्डन टू मास्टर. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता? तर जबाबदाऱ्यापासून सामर्थ्यापर्यंत आणि कष्टापासून शिखर गाठण्यापर्यंत, संघर्षातून एकाग्रता. मग हिडन कमांड शनी महाराजांची मकर लग्नासाठी कोणती? तर तुझी पावले जड आहेत पण तुझं ध्येय पर्वतावरून मोठं आहे, हे मात्र लक्षात ठेव. जर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये स्क्रीनवर पहिले असा शब्द जिथे आला त्या ठिकाणी जर 11 नंबरचा अंक आला तर तुमचं कुंभ लग्न असतं. आयसोलेशन टू इनोव्हेशन. स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता कुंभ लग्नाच्या जातकासाठी? तर वेगळेपणा हे एक योगदान असतं. डिटॅच थिंकिंग म्हणजे मोठं काहीतरी निर्माण होत असतं. फ्युचरिस्टिक आयडियाजपासून मानवतेचा काय फायदा याच्यावरती विचाराने कृती करावी. हिडन कमांड कुंभ लग्नासाठी शनी आणि राहूच्या कोणत्या? तर तू जगाला समजणार नाहीस, जग तुला नंतर समजेल, हे मात्र लक्षात ठेव. जर जातकाच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द जिथे लिहिला त्या ठिकाणी जर 12 अंक आला तर जातकाचं मीन लग्न असतं. सॅक्रिफाईस टू सरेंडर. मीन लग्नाचा स्पिरिच्युअल डेस्टिनी पाथ कोणता? तर त्यागापासून दैवी प्रेमापर्यंत आणि करुणेपासून आशीर्वादापर्यंत आणि भावनेचा महासागर ते दिव्य क्षमता असा प्रवास मीन लग्नाच्या जातकाने करावा. मग मीन लग्नाच्या जातकासाठी गुरु देवाचं हिडन कमांड कोणतं? तर तू देतोस म्हणून कमी होत नाही, तू देतोस म्हणून असीम होतोस, एवढं लक्षात ठेवावं. तुर्तास इतकंच. या व्यतिरिक्तही आणखीन बऱ्याच विषयांवरती आपण स्वस्तियश ज्योतिषमंच या प्लॅटफॉर्मवरती मी सुहास शास्त्री आणखीनही विषय पुढील एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत. तुर्तास इतकंच. भेटू पुढील भागामध्ये.